घंटी वाजून आली, चला बाहेर पटकन दवाखान्यात. हा, ही आपली परिस्थिती. आपण का दुःखी आहे कळतंय तुम्हाला? आपण जीवाला सुख का लागत नाहीये? सुखाची प्राप्ती बघतो आहे का? एक माता माऊलीच्या घरामध्ये तिला जर सुखी पाहिजे असेल तर तिचा नवरा तिच्यावरती नितांत प्रेम करणारा मिळाला तर ती महिला जगाच्या पाठीवरती सुखी. ऐका, कळते ना महिला मंडळ? तुमच्यापेक्षा पुरुष मंडळी महिला जास्ती म्हणून आज महिलांकडे बघून बोलते. 50% आरक्षण आहे, पण आज आवर्जून माझ्या कीर्तनासाठी आले. जोरदार महिलांनी टाळ्या वाजवा. काम करतात, पण सांगेन तुम्हाला, पती घरी आला की तो खरंच जर व्यवस्थित 2 पावलांनी आला, म्हणजे मला सांगण्याचा अर्थ लक्षात घ्या. आज माणूस तरुण व्यसनामध्ये एवढा बर्बाद होत चाललाय. कदाचित आपल्या बायकोचं सुख कशात ते बघायचं असेल तर 2 पायांनी ठणठणीत न दारू पिता घरी गेलं पाहिजे तर आपली बायको सुखी. 4 तोळ्याचं गंठण नकोय तिला बाकी काही नकोय. ऐका, जो व्यक्ती दारू पिऊन येतो ना त्याला फक्त एवढंच सांगायचं. या कीर्तनाच्या माध्यमातून तुमच्या गावाला मी सांगेल, ऐका, कदाचित जो व्यक्ती दारू पितो ना त्याने फक्त एकच विचार करायचा आहे, अरे आपल्या बहिणीचा नवरा जर दारू पिऊन घरी आला तर कदाचित काय होईल? आपली बहीण सुखी नाही. विचार करा. एका ठिकाणी कबीरदासजी वर्णन करतात, सुख पाहिजे ना आपल्याला, सुख पाहिजे ना. ऐका ताई, तुम्हालाही सांगेल, कामामध्ये काम काही म्हणा राम राम, इतका नामस्मरणाचा जप वाढवा, एवढं नामस्मरण करा, कदाचित त्या नामाच्या चिंतने 12 वाटा पळती बिघडे. तुमच्यामध्ये किती संकट येऊ द्या, तुमचा नवरा कितीही तुम्हाला दारू पिऊन मारू द्या, पण हा भगवान परमात्मा पंढरीचा विठुरा आहे तुमच्या पाठीशी, जर तुम्ही त्याचं नामस्मरण केलं. एवढं सक्षम बनायचं की आयुष्यामध्ये जन्माला आलोय ना तर कदाचित आपलं अस्तित्व सिद्ध करायचं. तुम्ही आहात दुःखी, कदाचित एका स्त्रीचं दुःख दादा कधी कोणी समजून घेऊ शकत नाही. तिला घरांचं, मुलांचं, सगळ्या परिवाराचं आणि त्यातली त्यात पतीचं, सगळ्या गोष्टींचं टेन्शन असतं. पतीला काही नाही. आपण एक वेळ दारू पितो. ऐका, मित्राच्या सांगण्यावरनं कधीही मला पुरुष मंडळी एक उत्तर द्या, आजचं कीर्तन तुम्हाला समजेल नाही समजेल, पण तुमच्या गावाला सुख नक्की कशामध्ये आहे ना हे सांगण्याचा प्रयत्न करण्याकरता एवढ्या लांबून आली. याचसाठी केला होता 8 तास. कदाचित विचार करा, आपण ज्यावेळेस दारूचा पहिला ग्लास पिला तो आपण आपल्या पैशाने पिला का मित्राच्या? बोलत चला, आपल्या पैशाने पिला का मित्राच्या? ज्यावेळेस आपण तंबाखू खाल्ली ते आपल्या पैशाने खाल्ली का मित्र म्हणलं तर थोडी? हा, कळतंय ना? ज्यावेळेस आपण गुटख्याची पुडी खाल्ली आपण खाल्ली आपल्या पैशाने का मित्रांनी दिली? वाईट सवय लावण्याकरता मित्र जवळ आहे, पण कुणी तुम्हाला म्हणणार नाही चल बाबा माळ घाल, म्हणेल का? ऐका, कीर्तन समजतंय, कदाचित ऐका, माळ नका घालू दादा, तुम्ही नका एकादशी करू, नका उपवास करू, पण हृदयामध्ये आपल्या भगवंताला विराजमान करा. नाही जमलं तरी पण परिवार म्हणजे काय आणि सुख म्हणजे काय, घरातले आपली 4 माणसं जर सुखाने आनंदाने जगत असतील आणि किंबहुना तुमची बायको जर तुमच्यावरती प्रेम करत असेल तर कदाचित विचार करा, एवढं प्रेम द्या, एवढं प्रेम द्या. नका तिला गळ्यामध्ये सोन्याचं काही देऊ. काय ती महिला सांगते नवऱ्याला, तिचा नवरा कसाही असू द्या, कसाही असू द्या, काय म्हंटल मी, तिचा नवरा कसाही असू द्या, कसाही असू द्या, पण तिचा नवरा तिच्यासाठी दारुडा असला तरी तिचा नवरा तिच्यासाठी काय असतो? लाखात एक असतो. ती बायको सांगते, बायको नवऱ्याला, बायको पाहुण्यांना रावळ्यांना सांगते, अगं तुझा नवरा फार दारू पितो, तुझ्या नवऱ्याला काय गावात कुणी किंमत देत नाही, तालुक्यात कुणी विचारत नाही, काय रोज त्याचं चाललंय. ऐका, ती बायको काय सांगते, नवरा जरी दारू पिणार असला तरी ती बाई सांगते, मला दागदागिने नको, मला काही नको, पण जगामध्ये मला काळ्या मण्यांमध्ये मंगळसूत्र असलं तरी हरकत नाही, हिला म्हणायचं बायको. आजपर्यंत किती जरी नवरा त्रास देत असला तरी नवरा बायको या ठिकाणी बायको तुमच्यासाठी, तुम्हाला जेवण करून देण्यासाठी. मी स्वतः माझ्या डोळ्यांनी परिस्थिती पाहिली काही ठिकाणी. कीर्तन झाल्यानंतर ना दादा एक प्रचंड दारू पिऊन व्यक्ती जवळ आला. कदाचित विचार केला, मी आज कीर्तन का करते सांगू तुम्हाला. ऐका, माझे वडील स्वतः सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आहेत, माझे वडील काय पोलीस आहेत, पण मी विचार केला या समाजातली लोक सुधरत नाहीत. कदाचित प्रयत्न करा, आज एक जरी स्त्री दुःखी असेल तर तिच्या पाठीमागे संपूर्ण परिवार असतो. एवढा प्रयत्न करायचा की कदाचित नामाच्या चिंतनाने त्या व्यक्तीचं ते व्यसनापासून
तर जाएंगे. एवढं सुंदर आयुष्य आहे. तुम्हाला जर नशाच करायची असेल तर भगवंताच्या कृष्ण नामाची नशा करा. अरे या आयुष्यामध्ये एवढं दुःख आहे तुमच्या. संसार म्हटलं की एका ठिकाणी बहिणाबाईंनी सुंदर वर्णन केलेलं आहे. अरे संसार संसार जसा तवा सूर्यावर. अरे संसार संसार जसा तवा सूर्यावर. आधी हाताला झटके तेव्हा आयुष्यामध्ये एका स्त्रीला आयुष्यभर बापाचं ऐकावं लागतं आणि लग्नानंतर त्या ठिकाणी नवऱ्याचं ऐकावं लागतं. कितीही काय केलं, कितीही मारलं नवऱ्याने तरी कुठे राहावं लागतं आपल्याला. असं म्हणतात एका ठिकाणी सांगितलेलं खूप की एका मुलीने प्रश्न केला, बाबा लग्न करून दुसऱ्याच्या घरी का जायचं. मी सांगेन ना तुम्हाला, आपल्या आयुष्यात सुख पाहिजे ना तर भगवान परमात्म्याला आपल्या जवळ केलं ना तुम्हाला सुखाची प्राप्ती होणार आहे. पण दुःख काय येतं की आपण वाईट व्यसनांच्या न पाहावे ते पाहाय, न खावे ते खाय. ज्या गोष्टी करायच्या नाही ते करतो, जे खायचं नाही ते खातो. त्यामुळे ही अवस्था आपली. आपला विषय काय झाला पाहिजे, भगवंताचा विषय आपला झाला पाहिजे. प्रमाणे विषय तो त्यांचा झाला न आवडे जनधन माता पिता. कळतंय ना तुम्हाला. कदाचित सुख पाहिजे ना मग लोक म्हणायला लागले, समजलंय ताई आम्हाला काहीच नको. आम्हाला कळालंय जर आपुला तो एक देव करून घ्यावा आणि तिने विना जीवा. जर देव एक केला तर आपल्या जीवाला काय भेटतोय, सुख भेटतंय. आम्हाला कळालं त्या भगवंताला आम्ही आपलंसं करायला तयार आहे. पण मग असं काहीतरी सांगा की काय केल्यानंतर ना आमच्या आयुष्यातलं दुःख. ऐका, आयुष्यातलं दुःख निघून जायचंय ना तर फक्त एकच करायचं, नाही कुठं जाता आलं नाही ठाईचं बैसोनी करायचं चित्त. एवढं परमार्थ वाढवायचा. कुठं गेलाय परमार्थ. जगद्गुरु तुकोबाराय भंडारा डोंगरावरती बसून परमार्थ करायचे, नामस्मरण करायचे, चिंतन करायचे. आपल्या गावात 70 लोक दारू पिऊन तिकडं. कदाचित हा परमार्थ आपल्याला घडवायचा आहे. आईचं वडिलांचं मी कौतुक करते तुमच्या गावाचं. आज एवढी लेकरं पुढे येऊन बसले. जोरदार टाळ्या वाजवा. एक मुलगी 2 घरांचा उद्धार करते. किती? एक मुलगी 2 घरी जात असते, त्या दोन्ही घरांचा तिला उद्धार करायचा असतो. आज तुमच्या गावामध्ये एवढी लहान लहान लेकरं आलेत. कदाचित विचार करा, लहान लेकरं टाळ घेऊन उभा राहिलेत. तुम्ही आज कीर्तनाला आल्यानंतर तुमच्या मुलींच्या मनामध्ये कुठंतरी संकल्पना, तुमच्या लहान लहान लेकरांच्या मनामध्ये कुठंतरी कल्पना येणार आहे की बाबा रे मी सुद्धा असं टाळ घेऊन उभा. हे तुमच्या गावाची शान आहे की तुम्ही एवढे कौतुकाने लेकरं बोलवलेत. आणि तिथं कारण की आपल्याला डोळ्यांना जे बघायला भेटतं, काय म्हणते मी, या डोळ्यांना जे काही बघायला भेटतं तसं तसं माणूस शिकत जातो. मी सांगितलं सुरुवातीला, इथं जे दिसलं डोळ्यांना, मुलं टाळ घेऊन पावलं खेळतात. यात काय आहे, काय यात आनंद आहे. किती सुख आहे याच्यामध्ये. महाराज सांगतात, नाचू कीर्तनाचे रंग, नाचू कीर्तनाचे रंग,
के संग तू लाग रे मेरी अच्छी बनेगी. संतांच्या संगतीमध्ये एवढं सुख आहे. टाळी वाजव म्हणलं कोणी टाळी वाजवली नाही. ही बाई बघती तिच्याकडे आता वाजून फायदा. गाडी निघून गेल्यावर तिच्या गाडीत बसता येतं का? नाही ना. मग एकदा संपल्यावरती टाळी वाजून फायदा आहे का? ज्यावेळेस सांगते त्यावेळेस टाळी वाजवायची. उद्या इथे येऊन सप्ताह संपल्यानंतर 7 दिवसांनी बसलं तरी कुणी आपल्याला किंमत देणार आहे का? मग विचार करायचा. ऐका बाबा बघा ह्या वयात सुद्धा या वयात तेव्हा कळतं आनंद किती. यावं यात तेव्हा वय विसरून जातं. एवढा परमानंद याच्यामध्ये. आता कसं टायमिंगला वागली बघा. ऐका आयुष्य सुंदर आहे. किती सुंदर आहे. तुम्ही कधी एक प्रार्थना ऐकली? किती सुंदर सुंदर है जग जाने निर्मिले त्या परमेश्वराला रे वाहूया शब्द फुले. त्या परमेश्वराला रे वाहूया शब्द फुले. काय सांगितलंय? शब्द सुमनांची फुलं तुम्ही त्या भगवंताला अर्पण करा. एवढा सुंदर देव आहे. आणि त्या देवाला जर तुम्ही हृदयामध्ये विराजमान केलं तर काय होणार आहे? तर आयुष्यातलं दुःख नष्ट होणार आहे. दुःख नष्ट व्हायचंय, कळून घ्यायचंय तर त्यासाठी एकच करा, नामस्मरण करा. आणि याचंच उत्तर अभंगाच्या जर तुम्ही भगवंताला विराजमान केलं आणि त्याच्यासोबत तुमचं एक नातं निर्माण केलं, ऐका, जर भगवंताला शरण गेलं तर देव आपल्यासाठी कधी यायला तयार आहे. पुरावा देव तुम्हाला, देव पुरावा. ऐका, आयुष्यभर ज्याने कधी देवाचं दर्शन केलं नाही, ऐका, आयुष्यभर ज्याने देवाचं दर्शन केलं नाही, नाही खायचं ते खाल्लं, नाही प्यायचं ते पिलं, पण
डग मग डोले माझे पाण्यावर नाव रे, डग मग डोले माझे पाण्यावर नाव रे, पंढरीच्या पांडुरंगा बिगी बिगी धाव रे. येईल कोणती गाडी घेऊन येईन देव? येईल. देवाला आजपर्यंत कधी आवाज दिला नाही. ऐका, तुम्हाला जर तुमचं आयुष्य सुंदर बनवायचं ना, एक देव घ्या, त्याचं नामस्मरण करा. मीराबाईंनी कृष्ण कन्हैयावरती एवढं प्रेम केलं, एवढं प्रेम केलं, एवढं प्रेम केलं. वेळ झाला देवासाठी. सांगेन मी तुम्हाला. एवढं इतकं सुंदर समर्पक प्रमाण दादांनी दिलं. जोरदार टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. सब कुछ भूल गई तेरे संसार में, ज्योत जला दे प्रीत लगा दे. इतकं प्रेम देवावरती कधी करतो का आपण? प्रयत्न करा. सगळं काही तयार होईल तुमच्यासाठी, सगळं काही भेटेल. ऐका, देव आपल्यासाठी यायला तयार आहे. तुम्ही फक्त त्याच्यावरती प्रेम करून बघा. मीराबाई वेड्या झाल्या, इतक्या वेड्या झाल्या. ऐसी लागी लगन मीरा हो गई मगन. मग्न झाल्या, देवासाठी वेड्या झाल्या. काही समजत नाही, शुद्ध नाही, भान नाही, काही नाही. सगळीकडे फिरायला लागल्या, काहीच समजत नाही. देवावरती प्रेम केलं. आईने सांगितलं, ग वेडी झालीस का? वेडी झाली का तू? त्या देवासाठी, त्या कृष्णासाठी वेडी झाली? वेडी झाली. सोड तो ना, चांगला नाही. त्यावेळेस मीराबाई सांगता, अगं आई मला तू सांगशील? अगं आई सांगते, बाप तुझा राजा आहे, राजवाड्यातनं काढेल, तुला हकलून देईन, गावातनं काढेल. ते देवाचा नाच सोड. कोण सांगतंय? मुलीची आई मुलीला सांगते. वेडी झाली का? ते देवाचा नाच सोडून दे. तुकोबारांची पत्नी देवाला शिव्या घालायची, माहितीये ना? सगळ्यांना देवाचा विरोध होता. पण सांगेन तुम्हाला, ऐका कीर्तन. काय कीर्तन आहे! एवढं सांगितलं. आई सांगते, बाप तुला हकलून देईन, देवाचं नामस्मरण केलं. पण मीराबाई सांगतात, ऐक नाही, बापानं जर घराच्या बाहेर काढले ना तरी हरकत नाही, मी गावात कुठे जाईन. गावकऱ्यांनी बाहेर काढले ना, मी तालुक्यात जाईन. मी तालुक्यातनं बाहेर काढलं तर जिल्ह्यात कुठं तरी जाईन. आई, मी तुला पायाला स्पर्श करून विनंती करते. अगं, त्या देवावरती मी प्रेम करते. त्या देवाचं वेळ मला लागले आणि त्यांनी जर मला ठरवलं आणि त्यांनी या विश्वातूनच मला काढलं तर मी कोणाकडे बघायचं? राजा रूठे नगरी राखे, हर रूठे कहाँ
मी कुठं जाणार आहे? आई मला त्या देवाचं नामस्मरण करू दे, त्या देवाची भक्ती करू दे, त्याचं नामस्मरण करू दे. आणि त्या ठिकाणी मीराबाई नाचायला लागल्या, एवढं देवाचं भजन करायला लागले, नाचुंगी नाचुंगी नाचुंगी, हरी गुण गावत नाचुंगी. एवढं प्रेम केलं देवावरती, एवढं प्रेम केलं. आणि त्या भगवंताचं गुणगान गायला लागले. काली कमली माला